तर गुड इव्हनिंग सगळ्यांना. जसं मगाशी सुरुवातीला आम्ही सांगितलं की सर स्वतः लाखात इन्कम करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्हीही लाखात इन्कम करायला सुरुवात केली. तुम्हा सगळ्यांना सांगायला आनंद होतो की सरांचं मार्गदर्शन इतकं सिंपल आहे की कोणीही, अगदी कोणीही हा बिझनेस अगदी साध्या पद्धतीने करू शकतो. गेली 1 वर्ष झालं माझं पेठ वडगावला सेंटर चालू आहे. रोजचा जो सेल होतो पाण्याचा तो वेगळाच आहे, तो याच्यामध्ये मी काउंट करत नाहीये. कारण जसं सरांनी सांगितलं की तो डोनेट केला जातो. जो आतापर्यंत जर बघायचं म्हणलं तर अचिव्हमेंट जर सांगायची म्हणली तर सगळ्यांना दिसत असेल हा फोन. आय थिंक सो दिसेल, नाही दिसेल. आयफोन आहे. तो अगदी मी मशीन बसवल्यानंतर माझ्यामध्ये 2-3 महिन्यामध्येच काहीतरी मी घेतला होता. अशा भरपूर अचिव्हमेंट आहेत की ज्या मी ज्यावेळेला आपण फेस टू फेस बसेन त्यावेळेला तुम्हाला दाखवेन, कारण माझ्याकडे त्याचं स्टेटमेंट आहे. पण नुसतंच तुम्हाला सांगत नाहीये की लाख रुपये कमवलेत. तर ऍक्च्युअल मध्ये आम्ही कमवलेले आहेत. ते आपल्याला काही गोष्टी इथं दाखवता येत नाहीत. ज्यावेळेला आपण फेस टू फेस बसेन त्यावेळेला तुम्हाला नक्कीच दाखवेन. तर एवढंच सांगेन की चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. थँक्यू सो मच. धन्यवाद सर, धन्यवाद. हे होते आपले वडगाव मधून होते. त्यांनी बघितलं तर आपल्याला मशीन घेताना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये रिझल्ट घेऊन मशीन घेऊन जे काय स्टोरी आहे त्यांनी सक्सेस स्टोरी आपल्याला सांगितलेली आहे. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला गडिंग्लज मधून आहेत, ज्यांच्या बाबतीत बघायचं म्हटलं तर आपल्याला मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांचा अर्धा एकर मध्ये मेडिकल स्टोअर आहे. आणि सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर त्यांना भेटताना सुद्धा आम्हाला कसं भेटायचं असं वाटत होतं. आणि तिने स्वतः निर्णय घेतलेला आहे. ते दोन दोन मिनिटात आपली स्टोरी शेअर करतील. मल्लीनाथ हांजे सर, सरांच्यासाठी थोडंसं क्लॅपिंग मध्ये, डिजिटल क्लॅपिंग मध्ये आपल्याला राहायचं आहे, ऍक्टिव्ह राहायचं आहे. सर अनम्यूट करा आपली स्वतः. ज्यावेळेला सर आले काय त्यावेळेला माझं थोडं मानसिकता अशी होती की हे काय पाण्यापासून होतं का, कारण आम्ही एवढे वर्ष मेडिकलमध्ये फील्डमध्ये माझ्या 3 पिढ्या ह्यात गेले काय. तर असं कधी पाण्यामुळे होतं का असं मनात थोडस होतं. पण गाड सर आम्हाला म्हणजे माळी साहेबांचे आणि माझे कॉमन फ्रेंड गाड साहेब आणि माळी साहेब क्लासमेट. तर त्यांनी मला 4 महिने पाठवले होते पण आम्ही टोलत होतो की माळी साहेब म्हणाले आता आलेतच घरी. मग म्हटलं ठीक आहे घेऊन या बघूया. पण ज्यावेळेला डेमो बघितला त्यावेळेला मनात एक येऊन गेलं की पैसा म्हणजे सर्वस्व नाही. आपणच असलो तर पैसा उपभोगणार, नाहीतर काय नाही. त्या क्षणाला आनंद सरांना पाहिजे तर विचारा कधी भेटला तर त्या मुमेंटला आम्ही फक्त 5 मिनिटात होकार दिला आणि त्यांना सांगितलं की कुठलंही मशीन द्या, मला 4 लाखाचं द्या, 3.5चं द्या. व त्यात चर्चा झाली, ते म्हणाले तुम्ही K8 मॉडेल घ्या, तुम्हाला घरच्यासाठी पाहिजे असतं. म्हटलं ठीक आहे. पण मी आणि माळी साहेबांनी दोघांनी त्याच वेळा निर्णय घेऊन माळी साहेबांनी 4 लाखाचं मशीन घेतलं आणि मी K8 3.5 लाखाचं मशीन घेतलं. पण घेतल्यानंतर मात्र मी थोडं 3-4 महिने पाणी पिलो. पण लास्ट मंथ माझं चांगलं इन्कम आहे. मी काय आता बोलत नाही सगळ्यांच्या पुढं, पण छान इन्कम आहे. आणि ह्यात मी थोडंसं काम केलं म्हणजे फारसं नाही. आनंद सरांना पण माहित आहे माझे फक्त 3-4 डेमो झाले. 4 डेमो झाले तरी 4ही जॉईनिंग झालेले आनंद सर ऑन दी स्पॉट असं झालेलं आहे. किती किती लाखाचे मशीन झाले तुमच्याकडे? आता जे मी दिलंय ते सर्व काही मी K8 मॉडेल 3.5 लाखाचं आणि 4 लाखाचं मशीन दिलंय. एकही मी त्याच्यातलं SD 501 अजूनही मी एकही दिलेलं नाही. सगळे K8 आणि चार 4 लाखाचे. लाखाचेच मशीन. धन्यवाद ते सर. बघा, डेमो दिल्या झाले. हा, ऑन दी ऑन स्पॉट. दी स्पॉट, ऑन दी स्पॉट जर बघितलं तर 2 ते 3 डिव्हाइस सरांनी ऑन दी स्पॉट डेमो दाखवल्यानंतर रिझल्ट मिळालेले आहे त्यांना. आणि आरटीजीएस त्याच वेळा झालेले एक की तिथंच बसल्या बसल्या 5 मिनिटात आरटीजीएस. म्हणजे बसल्या बसल्या 3,44,100चं आरटीजीएस करणारी ही व्यक्ती आहे. म्हणजे लोकांना वाटतं की हे महाग आहे, लोक घेत नाहीत. तर 100% तुम्ही प्रेझेंट जर व्यवस्थित केला तर जाग्यावरती सुद्धा डन होतं आणि आरटीजीएस होतं. हे असं उदाहरण आहे. सरांच्यासाठी एक डिजिटल क्लॅपिंग आपल्याला होणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू. त्यानंतर जर थँक्यू. बघितलं तर आपल्याला माध्यमिक टीचर आहेत. आणि त्यांनी जर बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला धमाका करून आपल्याला चांगले अचिव्हमेंट केलेले आहे. तर आपले सोपान सुतार सर आहेत, ते थोडेसे आपले शेअरिंग करतील. सोपान सुतार सर. सगळ्यांना नमस्कार. किंगन मशीन घेताना फक्त पाणी प्यायचं असंच ठरवलेलं होतं. कारण अगोदरचा एक MLM चा व्यवसाय करताना
खूप समाधान वाटलं नव्हतं आणि बरेचशी हानी झाली होती. आणि मग अशा वेळी हा व्यवसाय फक्त पाणी पिण्यासाठी, कारण जसं हांजे सरांनी सांगितलं की आपण आहोत तर सगळं आहोत, आणि म्हणून कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी म्हणून घेतलेला निर्णय होता. पण जेव्हा आनंद सर, तानाजी तांबे सर यांनी आम्हाला प्लॅन शेअर केला आणि पॅन पेटंट आहे हे ज्यावेळी कळलं आम्हाला, त्यावेळी मग विचार केला की आपल्याला पाणी तर प्यायचं, आरोग्य मिळालं एका दृष्टीनं, मग पैसे मिळवायला हरकत काय. आणि माध्यमिक टीचर असताना सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी जो काही वेळ आम्हाला मिळतोय त्या वेळेत मी, आमचे सहकारी नामदेव माने सर, राजेंद्र वर्धन सर, सरदार पाटील सर यांच्या बरोबर खूप चांगल्या पद्धतीनं व्यवसायाला आम्ही सुरुवात केली. आणि हिरणारी ओशिरोंचंच एक वाक्य आहे, तुम्ही फक्त पाणी शेअर करत राहा आणि प्लॅन शेअर करत राहा, बिझनेस आपोआप डन होत जाईल, मशीन आपोआप जोडल्या जातील. आणि सगळ्यात विशेष म्हणजे की आपण जे पैसे आपल्याला मिळत आहेत हे विथ ब्लेसिंग मिळत आहेत, त्या पैशाला कोणताही तळतळाट नाही. मिळाला तर आशीर्वादच मिळणार आहे, आणि अशा आशीर्वादातून मिळणाऱ्या पैशातून आत्मउन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद सर. धन्यवाद, थँक्यू सर. हे बघा, यांनी जर बघितलं तर आपल्याला कमी कालावधीमध्ये अगदी 3 रँक क्रॉस केलेले आहे. आणि कार देखील यांनी परचेस केलेलं आहे, ICNG टॉप मॉडेल हे देखील परचेस केलेलं आहे. त्यानंतर जर बघितलं तर अगदी 24 वर्ष वय आहे, आणि 24 वर्ष वयामध्ये एक डिप्लोमा होल्डर होते. आणि डिप्लोमा होल्डर असल्यानंतर त्यांनी डिप्लोमा केल्यानंतर पुण्याला जॉबला जायचं ठरवलं होतं. 10,000 ते 15,000 पेमेंट मिळणार म्हटल्यानंतर तिथं त्याचाच खर्च भागणार नाही, असे माझे भाचे आहेत, ज्यांनी मी सांगितलं म्हणून निर्णय घेतला. पण तो निर्णय कसा घेतला आणि आज शिक्षेच्या दिशेने त्यांची वाटचाल चालू आहे, असे स्वप्नील लोहार सर आहेत. ते थोडंसं शेअरिंग करतील. अगदी यंग यंग असते आहे स्वप्नील लोहार. नमस्ते. हा, व्हिडिओ ऑन आवाज करा. येतोय का? हा, येतोय व्हिडिओ आवाज. ओके 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 ओके. नमस्ते सर्वांना. व्हिडिओ ऑन करा, व्हिडिओ. बघा भाऊ. हा, येतोय का? ओके. हा, बोला. व्हिडिओ दिसतोय का? हा, दिसतोय बोला. ओके ओके ओके. आता सुरुवात केली ज्यावेळेस आम्ही, लोहार सरांनी, आता लोहार सर म्हणजे सख्खे मामाच, ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस अगोदर आम्ही एका बिझनेस मध्ये होतो ऑलरेडी. आणि त्या बिझनेस मध्ये एक असा लॉस झालेला की सगळ्या गोष्टींना स्टॉप करणार, म्हणजे भविष्यात नोकरी पण नाही आणि भविष्यात बिझनेस पण नाही, अशा गोष्टी झालेल्या. पण ज्यावेळेस तांबे सर आले कोल्हापूरमध्ये, डेमो वगैरे बघितला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आर्थिक गोष्टी बघितल्या तर सगळ्या गोष्टी थांबलेल्या, की मशीन डेमो आवडलेला, पाणी आवडलेलं, सगळं आवडलेलं, पण सगळी सुरुवात राहते तर करायची म्हटलं तर राहते तर सुरुवातीला पैसा. तर पैसा नाही. आता जशी मामांची कंडिशन होती तशीच माझी त्याच्यापेक्षा डबल होती कंडिशन. आता करायचा निर्णय तर होता, पण करायचा निर्णय आपल्या बुद्धीतून चालते, सगळ्या गोष्टी होत्या. पण नंतर करायचं काय ह्या गोष्टी चालल्या. का अगोदरच्या बिझनेस मध्ये आम्ही दोघेही लॉस मध्ये गेलेलोच. एक बिझनेस करत होतो आम्ही, आणि घरच्यांचा पण निर्णय असा होता की तू भविष्यात बिझनेस करायचाच नाही. पण स्वतः निर्णय घेतला. थोड्याफार गोष्टी मागे लॉस झालेल्या, त्या गोष्टींना हे करून, डोळ्यामागे घालून, घरचं गोल्ड होतं ते गोल्ड ठेवलं, थोडंफार लोन केलं आणि डिव्हाइस घेतलं 2023 मेच्या दरम्यान, 2023 10 मेला डिव्हाइस घेतला आम्ही. डिव्हाइस घेतलं त्यानंतर सुरुवातीला नुसते 3 ते 4 महिने जवळपास पाणी शेअरिंग केलं आम्ही. 3 ते 4 महिने पाणी शेअरिंग केलं, रिझल्ट काढले. कारण सांगली जिल्ह्यामध्ये त्यावेळेस डिव्हाइस पण अडच नव्हतं. त्यावेळेस रिझल्ट काढले, लोकांना रिझल्ट घेतले, रिझल्ट आले, पण लोकांना काय अडचण वाटली नाही, लोकांना रिझल्ट काढले. आणि पहिलं डिव्हाइस ज्यावेळेस पहिलं डिव्हाइस आमचं गेलं, त्याचा जवळपास कालावधी आम्हाला लागला 5 ते 6 महिन्याचा कालावधी लागला पहिलं डिव्हाइस जायला. कारण त्यावेळेस रिझल्टच नव्हते कुठेही भागामध्ये. मग लोकांनी पाणी पिऊन रिझल्ट घेतले, लोकांच्या शुगर बीपीच्या गोळ्या बंद झाल्या. त्यानंतर रिझल्ट घेऊन लोकांनी 5-6 महिन्याचा आमचा कालावधी झाला. आणि त्यानंतर आता जवळपास 8-9 महिने झाला आम्ही करतोय. जवळपास 65 ते 70 डिव्हाइस आपण बसवलेत. आता जवळपास अनेक 2 महिन्यामध्ये 6 रँक अचीव्ह करतोय. आणि ज्या गोष्टी इथून मागे झालेल्या त्या सगळ्या जवळपास आता 80 ते 90% कव्हर होत आलेल्या आहेत. आणि महत्वाचं म्हणजे की जी गोष्ट घेतलेली कशासाठी, की जे डिव्हाइस आवडलं आपल्याला, हे घरच्या फॅमिलीसाठी घेतलेलं आहे. महत्वाचा प्लस पॉईंट राहतो तो घरच्या फॅमिलीसाठी घेतलेला. कारण घरी जर बघितलं तर आमच्या आईंना शुगरच्या आणि बीपीच्या गोळ्या चालू होत्या, मम्मींनाच.
आणि त्या गोळ्या ऍक्च्युली बघितलं तर 3 महिने ते 4 महिन्यामध्ये विदिन बंद झाले पूर्णपणे. ज्यांनी चालू केलेलं तिनेच बंद झाले. मग जर दवाखान्याचाच भविष्यातला खर्च वाचला, कारण का ज्यावेळेस लागत होते खर्च 10 दिवसाला जवळपास 1,000 रुपये लागत होते. जर कॅल्क्युलेशन आपण जर केलं तर कॅल्क्युलेशन न काढलं तर वर्षभर आपण मशीनचे पैसे आहेत तेवढं ह्यालाच घालतो, मेडिकललाच घालतो. आणि तोच खर्च वाचला, तो पण प्रॉफिट झाला आणि ह्यातून इन्कम पण चांगला झाला. तर बघितलं तर पर मंथ जवळपास 1,00,000 सव्वा लाख रुपये मिळतोय. धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. हे बघितलं तर आपल्याला वय वर्ष 24 आणि सागाव मध्ये सेंटर आहे आणि सेंटरच्या माध्यमातून सुरुवात केली होती. बघा, स्ट्रगल पिरियड प्रत्येकाला आहे. पहिल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बघितलं तर हे प्रोडक्ट साईज महाग असल्यामुळं मार्केट म्हणजे थोडंसं आपल्याला काय की लोकांना पडतं, आवडतं, फक्त घेण्यासाठी मागं पुढे होत असतं. त्यासाठी आपल्याला स्क्रीजवरती टिकून राहणं गरजेचं आहे. आणि एकदा का रनआउट मध्ये बसलो, रन व्हायला लागला प्लॅन, की 6 कधी झालेलं कळणार सुद्धा नाही. बघा, एवढी लहान व्यक्ती जर एवढ्या कमी वयात मध्ये 6 होत असेल तर इथं उपस्थित असणारी प्रत्येक व्यक्ती 100% 6 झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला गडिंग्लज वरून आहेत, ज्यांनी निर्णय अगदी क्विक घेतला, असे प्रकाश माळी सर आहेत. ते 2 मिनिटं आपल्याला शेअरिंग करतील. प्रकाश माळी सर, गडिंग्लजहून आहे. हॅलो सर, माझं शेअरिंग काल पण झालेलं आहे. हा. तरी पण मी आणि आमचे मल्लीनाथ हांजे मित्र दोघे एकदम आम्ही कोणतंही काही करायचं नाही असं ठरवलेलं होतं. आणि डेमो आम्ही हांजेंच्या घरी त्यावेळेला पाहिला. आम्ही चौघांनी, म्हणजे मी, माझी बायको आणि हांजे साहेब आणि त्यांची मिसेस. तर त्यावेळेला आम्ही एक 2-5 मिनिटासाठी, 2 मिनिटासाठीच म्हणणार तसं, आत गेलो आणि आम्ही दोघांनी म्हटलं की हे डेमो आणि बाकी सर्व चांगलं यायचं आणि पाणी प्यायला घ्यायला काय हरकत नाहीये असं मी त्यांनाही म्हणलो. त्यांनी तुमच्या मनात तसंच आहे तर होय ठीक आहे करूया म्हणायला लागले. मग आम्ही दोघांनी मशीन बुक केले. मशीन आले, आम्ही पाणी पित होतो एक 3 महिने तरी. माझी त्यामध्ये शुगरही कमी झाली, म्हणजे चांगल्या चांगल्या टेस्ट केल्या सरांनी. आमचे डॉक्टर साहेब अमोल जाधव. मी म्हणजे दररोजची जशी असते तशी 3 महिन्याची केली. बाकी जीटीटी केली, म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट वगैरे केली, 75 ग्रॅम साखर खाऊन वगैरे. पण ह्या ज्यावेळेला निगेटिव्ह, म्हणजे नील आलं मला शुगर सगळं निगेटिव्ह आलं, किंवा माझी शुगर बीपी पण जास्त होती, ती पण एकदम आता रेग्युलर आहे. अगदी आज आज सुद्धा मी बघून आलो. म्हणजे 120, म्हणजे 80-120 पेक्षा पण कमी असते. हे विशेष आहे. झालं माझं थायरॉइड होतं ते पण अगदी कम, म्हणजे नाहीच आहे आता काय थायरॉइड वगैरे. आणखी पाठीला खाज वगैरे किंवा बाकी अशा ज्या गोष्टी होत्या, किंवा आपले ऍसिडिटी वगैरे 5वीला पुरलेली. घरातही आता माझ्या बायकोची बीपी अगदी नॉर्मल आहे. सांगायचं म्हणजे एवढी जाड 100 किलो वजन आहे, पण तरी पण हे विशेष आहे सर. आणि इन्कमच्या बाबतीत सांगायचं म्हणलं असं तर आमचा इन्कम ही हांजी साहेब म्हटल्याप्रमाणे 1 लाख 1.5 लाख रुपयाच्या म्हणजे ह्या दरम्यान आहे आमचं. काय म्हणजे आम्ही नवीन आहे तसे, पण चांगला आहे आतापर्यंत. तसा टोटल बघितला तर 1-2 लाख रुपये झालेला आहे असं आहे. म्हणजे मग कमी काम करून सुद्धा आम्हाला इन्कम झालेला आहे. साधारणपणे म्हणलं असं तर त्या 1.5 महिन्यातच आम्ही काम करतोय आणि तेवढ्यात झालेलं आहे सर. फार चांगलं आहे काम हे. धन्यवाद तर सर. सर्वांनी मिळून करायला काय हरकत नाही, करूया आपण. धन्यवाद, धन्यवाद. हा, चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. चेंज युअर लाईफ. तर सरांच्या बाबतीत, अंजी सर आणि माळे सरांच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांनी नेटवर्किंग कोणतंही करायचं नाही अशी शपथ घेतली होती. आणि डेमो बघितला गेला त्यावेळेला तिने ती शपथ मोडली आणि हा निर्णय घेतलेला आहे केंगन करण्याचा. पण त्यांना केंगनचा निर्णय घेतल्यामुळं हेल्थ तर आता मिळालेलीच आहे आणि वेल्थ चांगल्या पद्धतीने आपल्याला होत चाललेलं आहे. आणि येत्या 6 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये जर बघितलं तर 500 ते 1000 डिव्हाइस गड मध्ये लागतील याची ग्वाही आपण देतोय. म्हणजे 100% होणार आहे. त्या दिशेने वाटचाल चालू आहे. फाउंडेशन बरोबर आहे. झालेलं आहे, 100% अगदी झालेलं आहे. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. त्यानंतर बघितलं तर हुपुरीवरून आहेत महादेव वाघाई सर. आहात का तुम्ही लाईनवर? महादेव वाघाई सर, महादेव वाघाई सर मुंबईला चालले, ते ड्रायव्हिंग मध्ये आहेत. तर यानंतरचे लीडर आहेत आपल्याला तळसंदे गावातून आहेत, ज्यांनी नुकतं स्टार्ट केलेलं आहे. त्यांचा अनुभव आपण थोडस ऐकणार आहोत. मोहन हरणे सर, थोडस त्यांनी आपलं शेअरिंग करायचं आहे. मोहन हरणे सर, अनम्यूट करायचंय मोहन हरणे सर.
हॅलो. हा बोला. हा व्हिडिओ दिसतो. नाही, व्हिडिओ ऑन करा. केला का? व्हिडिओ ऑन केला? हो. हा, महादेव वाघाय सर लाईनवर आलेले आहेत. महादेव वाघाय सर आपले शेअरिंग करतील. वाघाय सर बोला. नमस्कार Unmute सर करून बोला. सर्वांना. नमस्ते. हा, आवाज येतोय? येतो बोला बोला. ओके ओके ओके. आता निघणारच होतो थोड्या वेळात. हा तरी तर मी ज्यावेळी डिव्हाइस घेतला, डेमो बघितला, डिव्हाइस घेतला, मला बरं वाटलं. तर डिव्हाइस घेतल्यामुळं सांगायचं म्हणजे एक आजार घरातले एकदम पूर्ण आता बरे झालेले आहेत आमच्या. कारण एक आम्ही मोठ्या आजारातनं आम्ही आता पूर्ण हे झालेला आहे. म्हणजे गोळ्या वगैरे आता कुणाच्या नाही आहेत घरात. तर डिव्हाइस एक चांगल्या पद्धतीचा आहे आपला आणि खरोखर एक चांगलं वेगळं आहे आणि सगळ्यांनी घ्यावं एवढंच सांगतो आणि मी थांबतो. चेंज युअर ऑर्डर, चेंज युअर लाईफ. धन्यवाद. वाघाई सरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर वाघाई सरांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हुपरीमध्ये ज्यावेळेला निर्णय घेतला गेला त्यावेळेला त्यांना भीती होती की 3 लाखाचं मशीन घेतल्यानंतर मला काय लोक म्हणतील. तर त्यांनी आमच्याकडे वधवून घेतलं होतं की मला हा बिझनेस मी मशीन घेतो पण स्वतःच्या फॅमिलीसाठी घेतो. मी कुणाला सांगणार नाही, मी कुणाला बोलणार नाही, मी कुणाला पाणी देणार नाही. तर अशा बेसिसवरती मशीन लावलं होतं आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये त्यांच्या आईंच्या 13 गोळ्या बंद झाल्या होत्या. त्यानंतर भेटायला गेल्यानंतर सुद्धा जर बघितलं तर 100% त्यांनी बिझनेससाठी विरोध केला होता. आणि आपले ग्रेट लीडर चंद्रकांत घाट सर आहेत, त्यांनी त्यांच्या घरामध्ये पाणी प्यायला गेले होते आणि हायड्रोजन रिच वॉटर त्यांना ज्यावेळेला ग्लास मध्ये दिलं होतं तर चंद्रकांत घाट सर म्हणले हे पाणी कोणतं. आणि त्यांनी विचार न करता 3,44,500चं केड मॉडेलचा चेक दिला होता आणि महादेव सरांना वाटलं की हे काहीतरी मिरॅकल आहे. आणि तिने अवघ्या 1 महिन्यामध्ये 24 मशीन लावले होते. आणि हुपरीमध्ये आज मोठं पहिला व्हिडिओ आपण लावला होता. हुपरीमध्ये एक एक्झिक्युटिव्ह ऑफिस आपल्याला आहे, ज्यांनी कोणाला वाटतं तिथं व्हिजिट करून तुम्ही बघू शकता. आणि आता हुपरीच्या आसपासमध्ये 60 मशीन त्यांनी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि त्यांनी हुपरी आणि हुपरीच्या आसपासमध्ये येत्या वर्षभरामध्ये 1000 मशीन लावण्याचं टार्गेट घेतलेलं आहे. त्यासाठी आणि त्यांनी ते डिजिटल ऑफिस बनवलेलं आहे. तर सरांच्यासाठी एकदा क्लॅपिंग होते. 100%. आणि त्यांचे सहकार्य आहेत आपल्याला जर बघितलं तर अण्णासाहेब हिरकोडे सर, ते 2 मिनिटं शेअरिंग करतील आपल्याला, त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करतील. अण्णासाहेब हिरकोडे सर. नमस्कार सर. नमस्कार बोला. नमस्कार. नमस्कार बोला बोला. मी काय आता एक अर्धा पाऊण तास तुमचं चाललेलं मी काय बघितलं नव्हतं, ऑन वे होतो. हा, त्यामुळे मी काय झाले मला माहित नाही. हा बोला बोला. तर मी मशीन घेतलं ते तुमच्या मार्गदर्शनाखाली जे आहेत वाघाई सरांच्या मार्गदर्शनाखाली मी मशीन घेतलेलं आहे. आता मशीनमुळे आमच्या घरातलं जे फॅमिली जे आहेत ना ते सिक्युअर झाले. सगळी जे फॅमिली जे आहेत ना काय कोणालाही कुठल्याही प्रकारचा आजार वगैरे व्याधी काय राहिलेले नाहीये. आणि पाणी प्यायल्यामुळे माझं वेट लॉस पण झालेलं आहे. जवळजवळ मला वाटतं 6 महिन्यामध्ये 5 ते 6 किलो वजन कमी झाले. आणि ते बिझनेसच्या बाबतीत बघायला गेलं तर आता कस्टमरना जे आहेत ना कन्व्हिन्स करायचं काम चालू आहे. आता मी वने पास झालेला आहे. आता पुढचं स्टेजेस जे आहेत ना या महिन्यामध्ये माझ्या हिशोबामध्ये हे 3 याला तरी जाईल असा विषय आहे. धन्यवाद. थोडं बोलून मी थांबवतो. चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ. तर अण्णासाहेब हिरकोडे सर आहेत. ज्यांना कोणाला कसं होतं की डेमो आवडतो, पाणी आवडतं, मशीन घ्या आवडतं, पाणी प्या आवडतं, मशीन घ्या आवडतं, पण 3 लाख रुपये ऍडजस्टमेंट होत नाहीत. तर यांनी यांच्याकडे पैसे होते तरी सुद्धा स्वतःच लोन करून मशीन घेतलं. का तर हे ऑलरेडी लोन बाकीचे करून देतात. तर माझं झालं तर मी इतरांचं करून देऊ शकतो. त्यासाठी त्यांनी स्वतःच मशीन लोन करून स्वतः घेतलेलं आहे आणि इतरांचे देखील 8 ते 10 लोकांचे लोन करून दिलेलं आहे. ज्यांना कोणाला जर आपल्याला लोन करायचं असेल किंवा डिव्हाइससाठी पेमेंटची अडचण असतील तर त्यांचा नंबर त्यांनी चॅट बॉक्समध्ये टाकतील. त्यांनी काय करायचं नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि अण्णासाहेब हिरकोडे सरांना कॉन्टॅक्ट केलं तरी चालू शकतं. 100% आपल्याला तेला देखील सोडू, कारण सगळ्याला पैशाला सोल्युशन मिळालं तर 100% आपण हा बिझनेस चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि मेन सोल्युशन त्यांचं आहे. ज्यांना काही लोकांना आम्ही असे बघितले की अशी प्रकरणं दिली की कोट्यावधीची प्रॉपर्टी होती
आणि जर बघितलं तर त्यांना लोनला अप्लाय केल्यानंतर लोन होत नव्हतं, पण हिरकुळे सर तिथे गेल्यानंतर मात्र बँकवाले म्हणले आम्ही देतो. काय जादू करतात आम्हाला माहित नाही. म्हणजे काय की त्यांच्याकडे काहीतरी जादू आहे आणि त्या जादूचा वापर करून आपण जर आपल्या टीमसाठी करून घेतला तर फार मोठे अचिव्हमेंट, फार मोठे सेल आपण 100% काढू शकतो. तर त्यासाठी जर बघितलं तर 100% आणि ज्याचं सगळ्यांनी काही नंबर नसताना घ्यायचा. सुद्धा नाही, ज्याचं काही नसताना सुद्धा आम्ही लोन करून दिलेले आहेत. येस येस येस, लोन करून. उदाहरण वाशीचं तुम्हाला माहिती आहे. हो, वाशीतलं आहे, दवंग सर आहेत. त्यांचं जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचं ITR नव्हतं, बाकीच्या कुठल्याही गोष्टी नव्हत्या, तरी सुद्धा ते करून घेतलेलं आहे. आणि तेच प्रकरण दाखवून इतरांना देखील सांगतात बँकेमध्ये, त्या बँकेमध्ये, त्या एरियाच्या बँकेमध्ये ते करून देतात. जर ज्यांना कोणाला करायचं असेल तर अण्णासाहेब सरांचे कॉन्टॅक्ट करायचा 100%. पुण्यामधलं जे प्रपोजल जे होतं ना, इथं बसून पुण्यामधलं प्रपोजल केलेलं आहे. बघा, पुण्यामधलं प्रकरण म्हणजे कोल्हापूरमध्ये राहून पुण्यामधलं देखील प्रपोजल पास केलेला आहे. म्हणजे आता कुठेही ऑल ओव्हर कुठेही असलं तरी अण्णासाहेब सरांना फोन करायचा, एरकोडे सरांना, ते तुम्हाला करून देतील. बाकीची चर्चा त्यांच्याबरोबर करून घेऊ शकता, 100% करून घेऊ शकता. त्यानंतर जर बघितलं तर आपल्याला मोहन हरणे सर तहसीलदारातून आहेत. मोहन हरणे सर आहेत का लाईनवर? मोहन सर, हॅलो. तर डॉक्टर अमोल जाधव सर आहेत गडिंग्लज वरून. ते 2 मिनिटं शेअरिंग करतील त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांना काय वाटलं आणि कसं मशीन घेतलं त्यांनी. आणि त्यांचा ओपनिंग लवकरात होते गडिंग्लज मध्ये, सेंटर ओपन होते. तर ते थोडस 2 मिनिटं बोलतील. डॉक्टर अमोल जाधव सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार, बोला. ऍक्च्युली केंगन वॉटर विषयी मला काही माहिती नव्हतं. प्रकाश वाणी सरांनी मला फोर्सफुली याच्यामध्ये आणलं. त्यासाठी मी त्यांचा आधी धन्यवाद करतो की त्यांनी एक छान अपॉर्च्युनिटी मला दिली. याच्यामध्ये इन्कम काय म्हणजे नेटवर्क आहे किंवा असं मी त्यांना विचारलं होतं, नेटवर्क असेल तर मी काही येणार नाही. आणि सर म्हणले नका येऊ सर, पण तुम्ही एकदा बघा. कारण त्यांना थोडस कंडिशन माहित होती. त्याने ठीक आहे म्हणते, आपण बघूया. आणि ज्यावेळेला लोहार सरांनी मला बिझनेस प्लॅन सांगितला त्यावेळेला असं एका क्षणासाठी असं वाटलं की खरंच जर आपले 100 मशीन विकले गेले आणि मला जर खरंच 54 लाख रुपये माझ्या अकाउंटवर आले तर आता सध्या जे काही माझे प्लस मायनस चालू आहेत ते कुठेतरी मार्गी लागतील. आणि मग निर्णय घेतला आणि मशीन घेतलं. धन्यवाद सर, धन्यवाद, थँक्यू. सरांचं आता लवकरच ओपनिंग होत आहे आणि आपण त्यांचं टार्गेट आहे की ओपनिंग दिवशी आपल्याला मॅक्झिमम लोकांना बोलवायचं आणि ही आपल्याला जे काही शेअरिंग आहे, संधी आहे, ती त्यांना आपल्याला द्यायची आहे. अण्णासाहेब सरांनी आपल्याला चॅटबॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी ते सेव्ह करून घेऊ शकता. अण्णासाहेब हिरकुडे सर. तर उपरीतून आहेत चंद्रकांत घाट सर, ज्यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्लोली काम केलं, पण आज जर पाहिलं तर षटकार आणि चौकार मारलं जातं. असे आपले गाठ सर आहेत, चंद्रकांत गाठ सर. 2 मिनिटं बोलतील उपरीतून. चंद्रकांत गाठ सर, हॅलो, आवाज येतो सरांना? माईक चालू असते. माईक चालू करा, माईक चालू करा. हा सर बोला. अडके सर बोला. अडके सर बोलतात. अडके सर बोला, 2 मिनिटं बोला. नमस्कार. हा, उपरीतून अडके सर. हा, बोला बोला बोला. नाही, मला काय तर माहिती नाही. चांगला मिशन. हा, तुम्ही मशीन कसं घेतलं आणि काय आहे तुमचा अनुभव? तुम्ही हॅलो बाहेर मशीन घेऊन आम्ही 6 महिने झाले. 28 डिसेंबर 2023 ला मशीन घेतले. हा, मशीन घेतल्यापासून रिझल्ट बी चांगले आहेत त्याचे. हा, सगळ्यात महत्वाचं मी किराणा दुकान आहे आमचं. हा, किराणा दुकान म्हणजे मशीन बसवले. हा, काय सगळ्यात महत्वाचं फक्त मी माझ्या बायकोसाठी मशीन घेतलेलं आहे ते. ओके ओके. हा, काय बायकोच्या हॅलो, हा बोला बोला. मिसेसला काय प्रॉब्लेम? माहिती नव्हतं का मशीन घेतलं ते. हा हा, बरोबर, बोला. बऱ्याच जागी मी दाखवलं, रिपोर्ट सगळं नॉर्मल माहित होतं. हा, हॅलो, हा बोला बोला, येतोय ऐकू. रिपोर्ट बऱ्याच जागी नॉर्मल गेला. हा, काय तरी पोटाची तक्रार कमी नव्हती. बरोबर, रिपोर्ट त्रास होत होता.
हा बऱ्याच जागी बघितल्यानंतर की नाही बरं इथं म्हणजे कोल्हापूर, सांगली, कराड बरेच दवाखाना केला मी. फक्त फरक प्रॉब्लेम नाही, पोटात पाणी गेले दुखत होतं. बाकी सगळं काय नॉर्मल होतं. पित्ताचा त्रास त्यामुळे होणार, पोट त्यानंच दुखणार, पोट कसं होणार, 20-25 सलाईन लावायची पाळी येत होते. चंदू काकांच्या मध्ये मी 1-2 महिने आधी पाणी पिलतं. त्यानंतर बायकोने 15 दिवस पाणी पिली शेवटला बरं नसल्यावर, रिपोर्ट आल्यावर. 15 दिवसात तिला फरक पडला. एवढा फरक पडला की नाही ती सगळीच तक्रार कमी झाली. येस येस येस. मग तात्याने सांगणार मी लगेच मिशिंग घेतलं बी. त्यानंतर 1 नंबर तब्येत आहे. आणि तेवढाच भागला नाही आमचा. ज्या वडिलांची तब्येत पूर्ण बरं नव्हती, 83 वय वडिलांचं आमच्या. ओके. सांगलीमध्ये 15चं ऍडमिट केलं त्यांनी. ओके. मग त्यांचं वय जास्त असल्यामुळे नाही डॉक्टरने म्हणले बरेच प्रॉब्लेम आहेत, हर्नियाचा प्रॉब्लेम आहे, किडनीचा प्रॉब्लेम आहे, हृदय काम देना. आवाज बंद काय. हॅलो. हा बोला बोला, येते ऐकू, बोला. डॉक्टर सांगितलं एवढं वय झालंय, कुठं तर फाडाफाडी करून कायमचा पेशंट घरात झोपून राहण्यापेक्षा तुम्ही घरी या म्हणून मला सांगितलं. बर. मी डॉक्टरांचं ऐकलो, तसं घरी पेशंट आलं. आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही फरक बाद झाले त्यांचं. शेतात काम करून का नाही दोन्ही बाजू फरक चाला येत नाही, काठी घेऊन छत्री घेऊन टेकत टेकत चालतात त्यांनी. जसं आम्ही मिशन चालू केलं, पाणी पिलं 2-3 महिने गेले. आज सायकल घेऊन फिरतात, शेतात पाणी पाजतात, निवांत फिरतात. काठी घेत नाहीत, छत्री घेत नाहीत, घागरी पाणी भरू शकतात. खालो करू शकतात. 1 नंबर तब्येत होते. माझं मिशीनचं पैसे फिटलं. येस 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 येस. आणि एक दुसरी गोष्ट सांगतो महत्वाची काय, आमची 80 वयातच आहे तो काय, मी बघतोय तसं आमच्या याला दमाचा धापच त्रास आहे. आणि कधीही तिने गार पाणी पिलं नाही. कायम कायम गरम पित्या, घशाला गरम लागेल असं पाणी पित्या. आणि मिशीन पिलं एकमेकाला सांगून ऐकून गरम पाणी पिलं, नंतर असं उन्हाळ्यात चालू गार पाणी प्यायचं केली. अक्षरशः तिने आता सुद्धा गार पाणी पित्या. रोज दुपारी 1 ग्लास अर्धा लिटर पाणी पित्या या वयात. अर्धा लिटर पाणी पित्या, व्यवस्थित जेवत्या, ताक, दूध, दही सगळं खात्या. ओके मध्ये. धन्यवाद सर, धन्यवाद. बघा की त्यांनी आपल्याला किराणा मालाचं दुकान आहे आणि हुपरीतून आहेत अडके सर. त्यांनी त्यांच्या मिसेसला पोटाचा प्रॉब्लेम होता आणि पोटाचा प्रॉब्लेम काही केलं तर नॉर्मल रिपोर्ट यायचे पण थांबत नव्हतं. आणि मला वाटतं त्यांनी मिसेससाठी मशीन घेतलं होतं, पण मिसेसचं त्यांचं दुखणं तर थांबलेलं आहे आणि घरामधली सर्व फॅमिली आज सिक्युअर आहे आणि इतरांना ती सेवा म्हणून त्यांनी दुकानामध्ये मशीन लावलेलं आहे. म्हणजे भविष्यात बघा, अन्न, वस्त्र, निवारा, तसं किराणा देखील जसा महत्वाचा आहे, तसं पाणी देखील दुकानामध्ये विकलं जाणार आहे किंवा दिलं जाणार आहे. आणि त्याचं लाईव्ह उदाहरण आपल्याला अडके सरांच्या माध्यमातून आहे. कारण तिने 500 लिटरची टाकी बसवली होती, कमी पडलेली 1000 लिटरची लावलेली आहे. धन्यवाद सर, थँक्यू.